शालेय मुलांना मिळणाऱ्या पोषण आहारात तब्बल 1800 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार असलेले कैलास पाटील यांनी केला। या घोटाळ्याच्या पद्धतीबद्दल आमदार कैलास पाटील यांनी नेमकं काय सांगितलं आणि सरकारकडे नेमकी काय मागणी केली, पाहूयात हा रिपोर्ट। राज्यातल्या शालेय पोषण आहारात तब्बल 1800 कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी केलाय। लहान मुलांच्या आहारातले भ्रष्टाचाराचेच पैसे नंतर निवडणुकीत वापरले जात असल्याचा दावा त्यांनी केलाय। कैलास पाटील यांच्या आरोपानुसार निविदेतल्या अटींमध्ये पोषण आहारात शालेय मुलांना 134 रुपये किलोचे हिरवे वाटाणे देण्याचा उल्लेख आहे। मात्र महाराष्ट्रभरातल्या शाळांमध्ये 30 रुपये किलोचे पांढरे वाटाणे दिले जात आहेत। फक्त एका शाळेतच नव्हे तर राज्यभरातल्या शाळांच्या आहारात हा घोटाळा खुलेआम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यांनी काय केलं की ते ज्यावेळेस निविदा निघाली होती त्या निविदेच्या अटी आहेत, त्या निविदेमध्ये हिरवा वाटाणा ग्रीन पीस म्हणून उल्लेख आहे। म्हणजे टेंडरमध्ये हिरवा वाटाणा द्यायचं त्यात कबूल केलं, म्हणजे आट टाकली आणि ज्यावेळेस वर्क ऑर्डर दिली त्यावेळेस फक्त वाटाणा। हिरव्या वाटाण्याचा आपण भाव काय 134 रुपये प्रति किलो असा भाव होता हिरव्या वाटाण्याचा। आणि आता जो पुरवठा झालाय, पूर्ण राज्यात पुरवठा झालाय, कुठल्याही शाळेत तुम्ही बघा एकाही शाळेत हिरवा वाटाणा आलेला नाही, सगळीकडे पांढरा वाटाणा आलेला आहे। तो 30 रुपये किलोचा आहे। म्हणजे 134 रुपयानं टेंडरमध्ये टाकायचं, 134 रुपयानं बिल उचलायचं आणि 30 रुपये किलोचा वाटाणा तिथं पुरवठा करायचा। म्हणजे लेकराच्या त्या दुपारच्या मध्यान्ह भोजन मध्ये तर खाऊ नका ना तुम्हाला, म्हणजे कुठलं तरी सोडा। कैलास पाटील यांनी निविदा आणि नियमांच्या यादीचे जे कागदपत्र दाखवले त्यात पुरवठ्यासाठीच्या संमतीनुसार धान्यादी वस्तूंचे दर हे खालीलप्रमाणे निश्चित केल्याचं म्हटलं। ज्यात मूग डाळ 128 रुपये प्रति किलो, मसूर डाळ 120, हरभरा 100, चवळी 120, वाटाणा 134, तूरडाळ 143 आणि सोयाबीन तेल प्रति लिटर 168 असे दर निश्चित केले गेले। मात्र शाळांमध्ये 134 रुपयांच्या वाटाण्याऐवजी 30 रुपये किलोचे वाटाणे मुलांना दिले जात असल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केलाय। शालेय पोषण आहार म्हणजे प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना, जी केंद्र सरकारची योजना आहे, त्यामार्फत त्यांना पोषण आहार दिला जातो। आपण याआधी लाडकी बहीण म्हणतो, नेहमी मतासाठी लाडकी बहीण म्हणतो, परंतु लाडक्या बहिणीच्या बचत गटाला हे शालेय पोषण आहाराचं शिजवायचं काम दिलं जायचं। ते शालेय पोषण आहाराचं काम हे बचत गट लाडक्या बहिणीचे 86,000 शाळांमध्ये करत होते। आपण त्या लाडक्या बहिणीचा घास हिरावून घेतला आणि राज्यातल्या 2-3 लाडक्या भावाला काम दिलं। त्यातून पैसा कमवायचा, तोच पैसा परत निवडणुकीत खर्चायचा आणि परत निवडून यायचं। जवळपास 1800 कोटी रुपयाचा घोटाळा आहे। त्या ठिकाणी हिरवा वाटाणा टेंडरमध्ये असताना साधा वाटाणा म्हणजे पांढरा वाटाणा तिथं सप्लाय केला गेलेला आहे आणि ह्याची चौकशी झाली पाहिजे। माननीय मुख्यमंत्री महोदय योग्य असेल तर उत्तर देतील। माननीय मुख्यमंत्री महोदय योग्य असेल तर उत्तर देतील। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।